नमस्कार. शासन जरा यूट्यूब चॅनलवर त्यांचं खूप खूप स्वागत आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी बातमी. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माहे फरवरी ते मार्च वेतन अदा करण्याबाबत आताच्या घडीची मोठी बातमी. त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्याला सुरू करूया. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे माहे फरवरी व मे 2025 वेतन देयक अदा करण्याबाबत आताची मोठी अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे नियोजन विभाग मार्फत सरकारी कर्मचाऱ्यांचे सर्व कोष माहिती कोष तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्याशिवाय वेतन देयके स्वीकारले जाणार नाही असे नमूद करण्यात आलेले आहे. सदर निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे की राज्य शासन सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांचा सर्वकष माहिती कोष अद्ययावत करण्याची कार्यवाही अर्थ व सांख्यिकी संचालनालयाकडून हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत सर्व शासकीय कार्यालयांनी त्यांच्या अधीनस्थ दिनांकाची माहिती अद्ययावत करावयाची आहे. याकरता माहिती अद्ययावत झाल्याबाबतचे अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या अधीनस्थ असलेल्या जिल्हा सांख्यिकी कार्यालय, प्रादेशिक कार्यालय यांनी दिलेले प्रमाणपत्र माहे फरवरी 2025च्या वेतन देयकासोबत जोडले नसल्यास अशा कार्यालयाचे वेतन देयके अधिदान व लेखा कार्यालयाने कोषागाराने पारित न करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. काही तांत्रिक कारणास्तव सद्यस्थितीत कर्मचारी सर्वकष माहिती कोष 2024 साठीचे संकेतस्थळ कार्यान्वित नाही. त्यामुळे ज्या आहार व संवेदन अधिकाऱ्यांना कर्मचारी सर्वकष माहिती कोष 2024 मधील माहिती अद्ययावत केल्याबाबतचे दुसरे प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे शक्य झालेले नाही. अशा कार्यालयाची माहिती फरवरी 2025 ची वेतन देयके अर्थसांख्यिकी संचालनालयाच्या अधीनस्थ असणाऱ्या जिल्हा सांख्यिकी कार्यालय, प्रादेशिक कार्यालयाच्या प्रमाणपत्राशिवाय कोषागार अधिदान व लेखा कार्यालय सादर करावीत व संबंधित कोषागार अधिदान व लेखा कार्यालयांनी अशी वेतन देयके पारित करावीत असे नमूद करण्यात आलेले आहे. तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी माहे फरवरी ते मे 2025 वेतन देयके अदा करण्याबाबत अतिशय महत्त्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि अशाच नवीन अपडेट मिळण्यासाठी शासन ज्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.